सोलापूर जिल्हाभरामध्ये पावसाची अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे नदी काठच्या लोकांना याचा थेट फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत या ठिकाणी लांबोटी ब्रिज वरती आणि आपण जर बघितलं तर मोहोळ तहसीलला जो अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो आता या ठिकाणी केला चाललेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जी आहे ती बालाजी आमाईजकडनं करण्यात येत आहे। आपल्यासोबत यांचे संस्थापक आहेत, काय सांगाल कशा पद्धतीची मदत तुम्ही करताय? अन्नधान्यांनी खाद्य पुरवठा आहे सगळा, डाळ साखर तांदूळ तेल आटा रवा असं सगळ्याचं 100 किलो जे किट आहे ते आणि सगळ्या मोहोळ तहसील बरोबर माझ्यावर पुरवठा अधिकारी पण आहेत। त्यांच्या जिथं जिथं सेंटर आहेत तिथे तिथे जाऊन आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहेत। नक्कीच आपण बघू शकताय दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस जे आहे ते खबरदारी घेत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि हा जो अन्नाचा पुरवठा जो आहे तो आता या ब्रिज वरून पलीकडे जे मोहोळ तहसील आहे त्या ठिकाणी हे पोहोचवलं जाणार आहे आणि त्यानंतरनं ज्या भागातील लोकांना या पुराचा फटका बसलेला आहे त्यांच्यापर्यंत हे अन्नधान्य पोहोचवलं जाणार आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकताय मागच्या 10 ते 15 वर्षामध्ये अशा पद्धतीनं सीना नदीला पूर जो आहे तो कधी आलेला नव्हता, मात्र आता सीना नदीनं हे रौद्र रूप जे आहे ते धारण केलेलं आहे आणि त्यामुळं हा जो अन्नधान्याचा पुरवठा जो आहे तो आता या पूरग्रस्तांना देण्याचा ओघ जो आहे तो सुरू झालेला आहे। एकदा हा लांबोटीवरून हा अन्नाचा पुरवठा पलीकडे गेल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी बॅरिकेड जे आहेत ते लावण्यात येत आहेत, त्यामुळं इकडच्या लोकांची काळजी जी आहे ती पोलीस प्रशासनाला आहे, मात्र त्यांच्यापर्यंत अन्न देखील पोहोचलं पाहिजे त्यासाठी गाड्यांना जी वाहतूक आहे ती सुरळीत करून देणं आणि त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवणं हे सुद्धा ते त्यांचं कर्तव्य समजतात। त्यामुळे या ठिकाणी आता पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ जो आहे तो आता वाढत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।